विकेटचं पतन फलंदाज इथं मात्र आपल्याला बाद होताना पाहायला मिळालंय. ऋषी बाद होताना पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल दाखल होत असताना आपण पाहत आहे. प्रणय गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता प्रणयला आणले गेले आणि प्रणयच्या पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन होत असताना आपण इथून मात्र पाहिलंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल लो हो वेगानं चेंडू डिलिव्हर होतोय. त्याच पद्धतीने एक फलंदाजांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचं काम सुद्धा आता मात्र करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर विकेटचंही पतन झालं. अगदी अटॅक जो आहे तो इथून मात्र गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रोक चांगला होता. यावेळेस बॅटनं इथून मात्र दिशा दर्शवली गेली आहे. सिंगल अंकित होती आहे. डबलच्या प्रयत्नामध्ये जोखीम पत्कारण्याचं काम केलं गेलं, पण ती जोखीम जी पत्कारली गेली ती कुठेतरी पूर्णत्वास नेत असताना आता मात्र हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेने धावफलक 2 या अंकावर जाऊन पोहोचत असताना सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत आहे. एक धाव सध्या तरी पळून पूर्ण होत असताना आपण पाहत आहे. सिंगलने धावसंख्या 3 या अंकावर जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. तर थोडंसं स्लो क्रिकेट आपण सध्या तरी पाहतोय, कारण फलंदाज आहेत त्यांच्यामधून आपल्याला काहीही मोठे फटके पाहायला मिळत नाहीत. कारण प्रेक्षक राजांचा विचार केला तर मोठे फटके बघायला खूप सारे त्यांना आवडत असतात. त्या पद्धतीचे जे सामने असतात ते पाहण्यासाठी सुद्धा खूप सारे प्रेक्षक राजा आतुर असतात. पण गोलंदाजीचा अटॅक इतका पॉवरफुल आहे की कुठेतरी मात्र स्लो क्रिकेट सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र जारी आहे. खूप वेळ चेंडू हवेमध्ये. यावेळेस फटका फसण्याची दाट शक्यता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक देवा होता तैनात. देवाच्या हातामध्ये चेंडू इथे मात्र विसावला गेलाय. विकेटचं पतन. फलंदाज होते बाद. उत्कृष्ट असे डीजी ऑपरेटर सुद्धा आहेत देवा, आणि आमचे परम मित्र सुद्धा आहेत, आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. मिळाला गणेशच्या हातामध्ये जो चेंडू आपल्याला विसावताना पाहायला मिळाला. गोलंदाज सय्या बॅटर गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. षटक संपलंय. क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2-4. गोलंदाज सज्ज होतोय. आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवर रोहनला आणले गेले षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता. रोहनचा हा चेंडू अगदी धाव घेण्याचा प्रयास सध्या तर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला होता, आणि पहिल्याच बॉलचा विचार जर का आपण केलं तर अगदी सहजरित्या का होईना पण 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या गेल्यात. सिंगल डबलला महत्त्व मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी देत असताना इथून मात्र आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रायकर गोलंदाज रोहन इथे मात्र सज्ज होतोय. पुढचा बॉल हलक्या हातानं दिशा दर्शवली गेली. अलॉंग दी कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल होणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथं मात्र पाहायला मिळाला. चांगली फेकी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. फेकी करत असताना ही थोडीशी काळजी घ्या. कलेक्शन करत असताना थोडीशी काळजी आपण इथून मात्र घेऊयात, आणि त्या अनुषंगानं इथून मात्र क्रिकेट खेळूयात. कालच्या दिवसामध्ये बघितलं की थोडीशी दुखापत होताना आपल्याला पाहायला मिळाली.
म्हणून आम्ही सातत्याने म्हणतो की क्षेत्ररक्षण करत असतानाही आधी स्वतःला सांभाळा आणि तदनंतर चेंडूला सांभाळा. चेंडू फेस करत असतानाही त्या चेंडूची योग्य पाहणी करा आणि तदनंतर मात्र या चेंडूला आपण पसंती देण्याचं काम करा. स्वतःला सांभाळून क्रिकेट आपण इथून मात्र खेळूयात. सिंगल अंकित होती, धावसंख्या 7 या अंकावर. चला, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यामुळं आम्ही विनंती करतोय की आपण थोडंसं घाई करूयात आणि क्षेत्ररक्षणामध्ये जे काही बदल घडवत आहेत ते आपण थोडंसं घाईने घडूयात. गोलंदाजी या पुढचा बॉल दिशा दर्शवण्याचं काम यावेळेस मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण इथून मात्र पाहताय. क्षेत्ररक्षण आणि कलेक्शन थोडंसं प्रॉपर होताना पाहायला मिळालं, वेळेत होताना पाहायला मिळालं. सिंगल मिळाले, धावसंख्या 8. ओ हो, कन्फ्युजन इथे मात्र पाहायला मिळालं. बी सेफ. दोन धावा यशस्वीरित्या सध्या तरी पूर्ण होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाल्यात. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. समसंख्या धावफलकावर आता मात्र जोडली गेली 10 या अंकावर धावफलक. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष राहत असताना सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल यावेळेस पहा, दिशा दर्शवली गेली आहे. क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं जजमेंटमध्ये थोडंसं बिघाड त्याच्या पाहायला मिळालं होतं आपल्याला. चेंडू कलेक्ट करत असताना पण त्याच्यानंतर सावरलं गेलं. टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहिलं. सिंगल मिळाले, डबल मिळाल्या, 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचत असताना 12 अंतिम चेंडूवर 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये ज्यांनी त्यांच्या काळामध्ये गोलंदाजांची वाजवली होती, बजाई आहे अशा आपले सगळ्यांचे राजेंद्र बजागी आपल्याला पाहायला मिळतात. आपण त्यांनाही पाहताय. तदनंतर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला सतीश लोणी आणि आमचे गणेश पाटील सर सुद्धा आहेत. छोटा पॅकेट डायनेमिक या नावानं क्रिकेटमध्ये ज्यांना प्रथमतः पसंती मिळाली होती, आज पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. कारण क्रिकेट विश्व जगतापासून दूर जाऊ शकत नाही आहेत. या अनुषंगानं ते इथून मात्र आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस आगळ्यावेगळ्या शैलीनं सध्या तरी खेळण्याचा प्रयत्न बॅटरकडून आपल्याला पाहायला मिळाला होता. रोहितला आणले गेले. षट क्रमांक 3 हाताळण्याकरिता आपण सध्या तरी पाहताय. लो स्कोरिंगच्या दिशेनं इथून मात्र वाटचाल करते की काय, कारण धावसंख्या 12 धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. पुढचा बॉल यावेळेस उडवला गेलाय, हवेमध्ये आहे चेंडू. काय घडेल तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. विकेटचं पतन, फलंदाज बाद. जय बजरंग सुपेगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. जय बजरंग सुपेगाव आणि विरा स्पोर्ट्स शेलार दोन्हीही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. विकेटचं पतन, फलंदाज बाद होताना पाहिलं आणि न्यू बॅटर
करण दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज या विग्गामध्ये परिवर्तन सध्या तरी आपल्याला इथून मात्र या चेंडूमध्ये पाहायला मिळालं. निर्धाव फेकी डॉट बॉलची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहत आहे. हो हो, पाचवाही बॉल यावेळेस निर्धाव फेकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव षटक इथून मात्र हाताळलं जाईल का हे कुठेतरी मात्र पाहण्यासारखं आहे. पाचीच्या पाची चेंडू इथून मात्र उभं ठेवलं गेलंय. मेडन ओव्हरला इथून मात्र संधी आपण पाहताय. हो, या वेळेला यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. त्याचबरोबर या सत्रातील या स्पर्धेतील पहिली वहिली मेडन ओव्हर हाताळली आहे. नक्कीच पहिली वहिली मेडन ओव्हर, पहिली वहिली इथून मात्र निर्धाव शतक हाताळण्याचा बहुमान मिळवलाय रोहितनं. हे षटक हाताळत असताना तब्बल 4 चेंडू इथून मात्र त्यांनी निर्धाव फेकले आणि 2 गडी इथे मात्र बाद केलेत. एकदा जोरदार टाळ्या गोलंदाजी आवडली असेल तर. पहिलं षटक हाताळण्याकरिता प्रणय, त्याच्यानंतर रोहन, त्याच्यानंतर रोशन आणि आता मात्र रोहित. रोशन, रोहन, रोहित, रोशन. रो 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 तिन्ही रो मध्ये रो आलेले आहेत. आणि सध्या तरी मात्र इथून मात्र आपण पाहत आहे. चला टीम विराट स्पोर्ट शेलारची कॅप्टन आलेले आहे. सुपेगाव टीम कॅप्टन विनंती करतोय आपण सुद्धा टॉससाठी यायचंय. चला रोशन, रोहन, रोहित, रोशन. गोलंदाजी ट्रॅकवर रोशन सज्ज होत आहे. पहिल्याच बॉल बाटची कडा घेतली गेली आहे. थर्ड मॅन रिझनला ट्रॅव्हल होणारा चेंडू आपण पाहताय. सिंगल अंकित होत असताना सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि सिंगलला धावसंख्या 13 या अंकावर धावफलक. खूप सारं स्लो क्रिकेट आपण सध्या तरी इथून मात्र पाहिलंय. सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळतीये 13 या अंकावर धावफलक. चला 5 चेंडूचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये शेष आहे. एक फायटिंग स्कोरपर्यंत पोहोचायचं असेल किंवा फायटिंग स्कोरच्या निम्म्यापर्यंत जरी पोहोचायचं असेल तरी आता मात्र थोडाफार अटॅक इथून मात्र करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सतीश लोणी सरांनाही बाजूला थोडंसं सरसावं लागलं मैदानाच्या आतमध्ये. सिंगलचा खेळ सध्या तरी जारी ठेवला गेलाय आणि सिंगलला धावसंख्या 14. गोलंदाज या ओहो हो, वेगवान चेंडू निर्धाव फेकी मैदानाच्या आतमध्ये. चौकार 4. पुढचाही बॉल
हो हो हो, चांगला प्रयत्न होता. डीप जरी झाला होता चेंडू तरीही प्रयत्न त्यांनी इथून मात्र केला गेला होता झेल घेण्याचा, जो की अनसक्सेसफुल ठरला. पण एक चांगला प्रयत्न सध्या तरी आपण पाहिला. 2 धावेने धावसंख्या 20-20. चला आपण टॉस करूयात. धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 20 विजयाकरिता 21 धावसंख्येचा आपण. रुपेश ठाकरे यांना विनंती असेल आपल्या शुभाशय सामन्याची नाणेफेक आपण करायची आहे. हॅलो 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 माईक चेक. BS अशी कॉलिंग आहे आणि जसं मागणं तसं पुरवठा पाहायला मिळतोय. BS आलाय. सोपेगाव संघाने नाणेफेकी जिंकली. आपण या स्पर्धेमध्ये पहिला सामना खेळणार आहात. नाणेफेकी जिंकल्यानंतर निर्णय काय असणार आहे? फलंदाजी करणार. फलंदाजी करणार आहात. फलंदाजी करण्यामागचं काही कारण? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल तर कोणते असे मुख्य फलंदाज असतील की ते जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी मुख्य असे ठरतील? आता सगळ्याच बॅट्समनकडून आहे तेवढी अपेक्षा की त्यांनी चांगली बॅटिंग करावी. नक्कीच हे होते सुपेगाव संघाचे कर्णधार. आपण वलियात शेलार संघाचे कर्णधार आहात. नक्कीच जर तुम्ही नाणेफेकी जिंकला असतात तर तुमचा निर्णय काय असतं? गोलंदाजी. नक्कीच गोलंदाजी करण्याचा निर्णय होता आणि गोलंदाजीच करायची आहे. तुम्ही याआधी एक सामना या ग्राउंडमध्ये खेळलात, या पिचवर खेळलात, तर गोलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 20 ते 25. 20 ते 25 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आहे. कोणते असे मुख्य गोलंदाज असतील? प्रियांशू. प्रियांशूकडून खूप अपेक्षा आहेत. तर ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय का आणि या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन एकदम छान आहे. नक्कीच हे होते शेलार संघाचे कर्णधार आणि न्यूज येते टॉस बॉक्समधनं. सुपेगाव संघाने प्रथम नाणेफेकीचा कोल प्राप्त करून फलंदाजी स्वीकारली आणि आमंत्रित केले क्षेत्ररक्षणकरिता शेलार संघाला. यापुढील होणारे सर्व सामने 3 षटकांचे राहतील याची नोंद घ्यायची आहे सर्वांनी.
सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू आपण पाहतोय, चौकार आलाय. रोहित याच्या बॅट मधनं पहिलाच आलाय चौकार. सलामी करिता आला होता रोहित. गोलंदाज आपण पाहतोय गणेश. पहिल्या चेंडूवर संघर्षमय चौकार आलाय. याच सामन्याकडे पहिल्या चेंडूवर नक्की चौकार आलाय. त्यानंतर कमबॅक करतील का? पॉवर प्लेचं षटक पहिलं हाताळताना आपण पाहतोय गणेश. यावेळेस आपटून टाकण्याचा प्रयत्न होता, भिरकावून दिला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक नाहीयेत, प्रयत्न करतील दूरवरून, मात्र चेंडू रोखू शकले नाहीयेत. बॅक टू बॅक दुसरा चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. कमॉन डीजे. शॉर्ट पिच चेंडू होता, त्यावर पुल केला आणि सक्सेसफुल ठरलाय फलंदाज. यावेळेस नक्कीच अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. काही चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडस वलन प्राप्त केलं, वेग सुद्धा होता. त्यानंतर निर्धाव चेंडू आलाय. पुन्हा एकदा मार्क असेल गोलंदाजी मार्कवर गणेश. यावेळेस नक्कीच आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, एक चुरटी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा झालाय आणि नक्कीच एक धाव बळून पूर्ण केली जाईल. बाईच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या झाली आहे 9. नक्कीच सलगच्या 2 चेंडूवर 2 चौकार आले. त्यानंतर एक निर्धाव चेंडू पाहिला, त्यानंतर आपण पाहिला बाईच्या स्वरूपामध्ये अजून एक धाव स्कोरबोर्ड मध्ये अंकित केली जाईल. पुन्हा एकदा मार्गस्थ असेल गणेश. पहिलं षटक हाताळेल पॉवर प्लेचं. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलंय. तडम्यांच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलून फेक करतील. एक धाव अजून पळून पूर्ण केली जाईल. 21 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय आतापर्यंत स्कोरबोर्डवर धावा लागल्यात 10. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली आहे 10. पहिल्या षटकातील अजून एक चेंडू शेष असेल. यावेळेस अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. फुटवर्क पाहायला मिळत नव्हतं, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलापासून दूर राहिलेत आणि निर्धाव चेंडू आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 10. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाजी मार्कवर सज्ज पाहतोय. दुसऱ्या षटकाकरिता आमंत्रित केलंय गोलंदाज. काम में रहेगा तो अभी आप आ करके क्या करते, पेमेंट भेजो ना भाभी. गोलंदाज आपण पाहतोय ऋषी
थोडीशी मार्गस्थ असेल. दुसरं षटक हाताळण्याकरिता पहिला चेंडू नक्कीच हलक्या हाताने प्लेट करायचा होता. नक्कीच मोठ्या प्रहार करण्याचा प्रयत्न होत नाहीये. एकेरी दुहेरी धावेने सुद्धा सामना विजय होऊ शकतो यापुढे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आलाय. तर मित्रांनो नक्कीच मी उल्लेख करेन की कोणताही स्कोर सेफ नसतो आणि लो स्कोरिंग मॅच सुद्धा आपण रंगताना नेहमीच पाहतोय. जरी असं वाटत असेल की आता इथून पुढे फक्त आणि फक्त 11 धावांची आवश्यकता असली तरी ही सामन्याला कलाटणी येऊ शकते जर गोलंदाजांमध्ये क्षमता असेल तर. यावेळेस नक्कीच फुलटॉस चेंडू होता. फिरकावून दिला. क्षेत्ररक्षक दूरवर राहिलेत. एक धाव पडून पूर्ण गेली. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न झालाय आणि 2 धावा सहजरित्या पडून पूर्ण केल्या जातील. ओमकार पुन्हा एकदा सज्ज असेल. ओमकार जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल. कुशिंबे संघ आपण खूप वेळ घेत आहात. आम्हाला यापुढे सुद्धा अजूनही भरपूर सामने खेळवायचे आहेत. यापुढील सामना आपण पाहणार आहोत. बिग मॅच सुपेगाव विपेक्ष शेलार अशा 2 बलाढ्य संघांमध्ये आपण पाहणार आहोत. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता खेळून काढलाय मागच्या साईडला. क्षेत्ररक्षक नक्कीच प्रयत्न करतील मात्र चेंडू रोखू शकले नाहीयेत. चेंडू गेलाय सीमा पार. आलाय 4 धावांसाठी चौकार. या मॅचचा हिरो ठरलाय रोहित.